ऐसी अक्षरे रसिके. आजचे साहित्यिक आहेत शाहीर विश्वासराव फाटे. लोकरंजनातून समाजप्रबोधन करणं हे शाहिरी वाङ्मयाचं एक महत्त्वाचं प्रयोजन. शाहीर विश्वासराव फाटे यांनीही लोकरंजनात समाजक्रांतीची स्वप्न पाहिली. त्यांचं पूर्ण नाव विश्वासराव उपाख्य भिकाजी कोंडीबा फाटे. सोलापूर जिल्ह्यातील तांबोळे या गावी 3 मे 1923 रोजी त्यांचा जन्म झाला. प्रारंभी शिवजयंती आणि गणेशोत्सवातील कार्यक्रमांमधून फाटे यांच्यातला कलावंत प्रकट होत राहिला. 1 जानेवारी 1950 रोजी फाटे आणि पार्टी या नावानं स्वतंत्र कला पथकाची त्यांनी स्थापना केली. मुंबई महाराष्ट्राची हा वग त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पार्श्वभूमीवर लिहिला आणि त्याला मराठी माणसांनी उदंड प्रतिसाद दिला. आचार्य अत्रे आणि शाहीर अमर शेख यांच्या प्रेरणेमुळं त्यांनी वगनाट्य लिहिली. मुंबई महाराष्ट्राची यांचं नाव पुढारी, मीच तो आमदार गाढवे, मैना मुरळी, आज वाहते उलटी गंगा अशी वगनाट्य, तर हुंडा, खंडीचं खळं, आगामी निवडणुका अशा एकांकिका आणि भटकंती हे त्यांचं आत्मवृत्त प्रकाशित झालंय. बाप आज्यापासून तर आमच्या घराण्यात कोणी कलावंत नव्हता. शेतकरी कुटुंब, मोळ तालुक्यात तांबोळ हे खेड, म्हणजे एक छोटेकानी 5-25 घरं, म्हणजे 1000-1200 माणसाचं खुराड. एकनाथ महाराजांनी विंचू चावला गवळण लिहिली. आमच्या आजोबाचं नाव बी एकनाथच होतं. परत त्यांना विंचवानं नवं तर सापानं वडून नेलं. त्यावेळी माझं वडील, 2 चुलतं आणि 2 आत्या होत्या. जमीन होती, पर ती सावकाराकडे घाण होती. तांबोळ्याला एक जहागीरदार होतं. ते जहागीरदार राहायला पुण्याला होतं. त्याने आम्हाला हा मळा बटाईनं दिला होता. 3 भाऊ राबलं, जमिनीचं सोनं केलं, सुखानं संसार चालला होता. पण हे सुख काही टिकलं नाही. पाठोपाठ 3 वर्ष दुष्काळ पडला. दादारावांचं 2 मेव्हणं सोलापूरला गिरणीत मुकादम होतं. त्यांच्या वशिल्यानं 2 भावांनी सोलापूरकडं गाड्या दाबल्या. तांबोळ्याहून सोलापुरात आल्यावर समध्याने पत्रा तालमीजवळ शेंडगे मास्तरच्या वाड्यात बिराड थाटलं. जवळच 7 नंबरची मराठी शाळा होती. तिथं माझं नाव घातलं. पर वर्गात मला बघताच मुलं हसायची. त्याला कारण म्हणजे माझा आजागळ पोशाख. हे ध्यान टवाळीला बरं आहे अशी पोराची समजूत असावी. पर डांगे मास्तरांनी मला सावरलं बरं का. पत्रा तालीम त्या काळात गाजली ते जगन्नाथ मास्तरमुळं. ते थोर स्वातंत्र्य सैनिक होते. डोईवर गांधी टोपी आणि डोईत गांधी विचार. त्यांच्या बोलण्यात गांधी असं असायचं. हा गांधी कोण? एकदा छाती करून मी मास्तरांना विचारलं. ते हसले आणि म्हणाले, अरे गांधी बाबा म्हणजे आपल्या देशाचा थोर पुढारी, इंग्रजाविरुद्ध लढणारा बहादर गडी. हळूहळू मी तालीम, पैलवान यांच्या संगतीत आलो. 4 दोस्त बी तसंच भेटलं. सिनेमाचं थिएटर जवळ असल्यानं एरझाऱ्या सुरू झाल्या आणि बुजरेपणा बी जरा कमी झाला. 6वीत असतानाची गोष्ट बरं का. उन्हाळा मी म्हणत होता. शाळेत पाण्याची सोय नव्हती. उकाड्यानं जीव कासावीस व्हायचा. तेव्हा समध्यानी सकाळी शाळा करा म्हणून धोशा लावला. पण हेडमास्तर गप्पच. तेव्हा मी 4 पोरांना बरोबर घेऊन हाफीज गाठलं. आम्ही साहेबांना भेटलो. तेव्हा शाळा सकाळी सुरू झाली. देशमुख मास्तरांची पंचायत झाली. त्यांची चौकशी झाली. पोरांनी सांगितलं आम्हाला भिका फाट्यानं नेलं. तेव्हा देशमुख मास्तर म्हणालं, पोरानो हे कार्ट कलंदर होणार बरं का, कलंदर. ऐसी अक्षरे रसिके. आजचे साहित्यिक होते शाहीर विश्वासराव फाटे. संहिता लेखन प्राध्यापक सुहास पुजारी यांनी केलं. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.